झी 24 तास एक पाऊल पुढे। न्यूझीलंडचे माजी कॅप्टन मार्टिन क्रो यांना लिम्फोमा कॅन्सरने ग्रासलाय। 50 वर्षीय मार्टिन क्रो यांचा कॅन्सर कितपत गंभीर आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही। क्रो यांनी न्यूझीलंडसाठी 77 टेस्टमध्ये 5444 रन्स केल्यात। 1991 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्यांनी खेळलेली 299 रन्सची इनिंग न्यूझीलंडसाठी सर्वोत्तम ठरली आहे। त्यांचा हा रेकॉर्ड आजही अबाधित आहे, तर 143 वनडेत 4704 रन्स केल्यात। 1985 मध्ये त्यांना विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर या किताबानेही सन्मानित करण्यात आलं होतं। मार्टिन क्रो न्यूझीलंडचे लेजेंडरी क्रिकेटपटू। 77 टेस्टमध्ये त्यांनी 5444 रन्स केल्यात। वनडेमध्ये 143 वनडेत त्यांनी 4704 रन्स केल्यात। लंकेविरुद्धची 299 रनची इनिंग त्यांची सर्वोत्तम इनिंग ठरली होती। तर 1985 मध्ये विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय। मार्टिन क्रो यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या क्रिकेटपटूंनी कॅन्सरशी यशस्वी लढा दिलाय, नजर टाकूया। युवराज सिंग भारताचा क्रिकेटपटू 2011 मध्ये जर्म सेल कॅन्सरने तो त्रस्त होता, तर जेफ्री बॉयकॉट इंग्लंडचे क्रिकेटपटू थ्रोट कॅन्सरने ते आजारी होते। तर सायमन ओडोनेल ऑस्ट्रेलियाचे ऑलराऊंडर क्रिकेटपटू 1987 मध्ये हॉजकिन्स लिम्फोमा या कॅन्सरच्या प्रकाराने ते ग्रस्त होते। डेव्ह कॉल्गन दक्षिण आफ्रिकेचे ऑलराऊंडर 1991 मध्ये टेस्टिक्युलर कॅन्सरने त्यांना ग्रासलं होतं। जेपी यादव भारताचा क्रिकेटपटू ट्युमर इन हार्टने 2000 मध्ये तो त्रस्त होता। तर मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू जो आता खेळतोय 2004 मध्ये टेस्टिक्युलर कॅन्सरने तो ग्रस्त होता। कॅन्सरशी आतापर्यंत यशस्वी लढा दिलेले क्रिकेटपटू आपण पाहतोय। युवराज सिंग भारताचा क्रिकेटपटू, युवराजने नुकताच कमबॅक केलाय। तर जेफ्री बॉयकॉट इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू 2002 मध्ये थ्रोट कॅन्सरने ते आजारी होते। सायमन ओडोनेल ऑस्ट्रेलियाचे ऑलराऊंड क्रिकेटपटू, तर डेव्ह कॉल्गन ऑलराऊंडर दक्षिण आफ्रिकेचे। झी 24 तास एक पाऊल पुढे।